गणेभ्यः गणपतिभ्यः व्रातेभ्यः व्रातपतिभ्यः कृत्सेभ्यः कृत्सपतिभ्यः विरूपेभ्यः विश्वरूपेभ्यः नमः। हरिओम. श्री महागणपतीचे नमन व चिंतन करून 4थ्या वर्षाची यशस्वी वाटचाल आपण सुरू करीत आहोत. केवळ एक सोंड, एक मोडलेला दात, सुपासारखे कान व लंबोदर असे साकार स्वरूपच प्रत्येकाला माहीत असते व विघ्नांतक हेच भावस्वरूप माहिती असते. परंतु या विघ्नांतकास स्वतःच्या हाताने घडवण्याची सुसंधी मात्र प्रत्येकास मिळालेली नसते किंवा कधी तसा प्रयासही केला गेला नसतो. आपला सर्वांच्या लाडक्या परमपूज्य बापूंच्या अलोट प्रेमाने हे कायम अपूर्ण, अविकसित, दुर्लक्षित राहून गेलेले कौशल्य शिकण्याची जणू सुवर्ण संधीच चालून आलेली आहे. अगदी इतिहासात जरा डोकावले तर कळते. स्वतः लोकमान्य टिळकांनी 1894 साली सार्वजनिक गणपती मूर्तीची स्थापना करताच सामाजिक संघभावनेची जाणीव झपाट्यानं वाढू लागली, ज्याचे पडसाद ब्रिटिशांचे विघ्न परतविण्यापर्यंत पोहोचले. भारतीय संस्कृतीचा घनप्राण असलेला व प्रत्येक भारतीयास वंदनीय अशा या श्री गणेश मूर्तीस राम नामाच्या योजनेअंतर्गत कागदाच्या लगद्यापासून तयार करण्याचे प्रात्यक्षिक पाहूया चला. श्री गणेश मूर्ती बनविण्यास लागणारे साहित्य: कागदाचा लगदा, डिंक, व्हाइटिंग पावडर, शंखजिरा पावडर, तेल आणि साबण मिश्रण, बाइंडिंग गम, वर्तमानपत्रांचे बारीक तुकडे, लाटणे, स्टेन्सिल ब्रश, पॉलिश पेपर. कागदाचा लगदा रामनाम वहीपासून तयार केला जातो. कागदाच्या लगद्यातील पाणी पिळून तो मोकळा करून घेणे व त्यात असणाऱ्या कागदाच्या गुठळ्या काढून टाकणे. डिंकाची जाडसर पूड 250 ग्रॅमच्या ग्लासात ओतून घ्यावी. त्यानंतर स्टीलच्या भांड्यात 1.25 लिटर पाणी ओतून डिंकाची पूड 15 मिनिटे उकळवावी. मिश्रण मंद आचेवर उकळवावे व सतत पळीच्या सहाय्याने ढवळत राहावे. तयार मिश्रण थंड झाल्यावर गाळून वापरास घ्यावे. त्यानंतर कागदाच्या लगद्यात डिंकाचे मिश्रण समप्रमाणात ओतून व्यवस्थित मळून घ्यावे व एकजीव करावे. डिंक आणि कागदाचा लगदा यांच्या तयार मिश्रणात 2.25 किलो व्हाइटिंग पावडर मिसळून ती एकजीव करावी. हे मिश्रण तयार करताना 1/2 किलो मापाने व्हाइटिंग पेरत जावे. आपण तयार केलेले मिश्रण कणकेप्रमाणे मुलायम तयार करावे. मिश्रण हाताच्या बोटांनी दाबून बघितल्यास आपली बोटे मिश्रणात अडकून बसत नाहीत. गणपतीचा साचा उघडून साध्या पाण्याने धुवून स्वच्छ कोरडा करून घ्यावा. साच्याच्या आतील भागास तेल साबण मिश्रणाचा हात फिरून घ्यावा. श्री गणेश मूर्तीचा साचा रबराचा असल्यास फक्त शंखजिरा पावडर लावावी. आपण तयार केलेले मिश्रणाचे गोळे घेऊन त्याची 1 फूट त्रिज्येची लाटण्याच्या सहाय्याने पोळी लाटून घ्यावी. शंखजिरा पावडर लावून पोळी लाटावी.
आपण तयार केलेली पोळी साच्यात भरून घ्यावी. स्टेन्सिल ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित दाब देऊन बसवावी. साच्याच्या बाहेरील पोळी हाताने काढून घ्यावी. त्यानंतर पोळीवर खालील दिशेने समान दाब देऊन साचा पूर्णपणे भरून घ्यावा. पोळी दाबताना फाटल्यास त्यावर दुसरा पोळीचा तुकडा लावून एकजीव करावा. हे करताना साच्यातील पूर्ण आकृती आणि नक्षीकाम पोळीवर दाबून उमटवणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे साच्याचा पुढील व मागचा भाग व्यवस्थित भरून घ्यावा. नंतर आपण पोळीची कड 1 इंचाने मोकळी सोडून कागदाचे 2 थर गमने एकमेकांवर लावून घ्यावे. कागद लावत असताना त्यात हवा राहणार नाही ह्याची विशेष दक्षता घ्यावी. ह्यानंतर लगद्याची लढी करावी व ती पाणी लावून साच्याच्या कडेने बसून घ्यावी. आपण साच्याचे जे भरलेले भाग मोकळे केले आहेत ते एकत्र करून साचा पूर्णपणे बंद करावा. ह्यानंतर मिश्रणाच्या लढीस डिंकाचे पाणी लावावे व ती लढी ज्या 2 भागास पोळी लावली आहे ते दोन्ही सांधे व पायाकडील भागास बसून घ्यावे. तसेच आधी सांगितलेल्या कृती अनुसार श्रींच्या मूर्तीचे हात भरून घ्यावे. संपूर्ण साचा भरल्यानंतर आडवा करून उन्हात सुकत ठेवावा व 1 ते 1.5 दिवसानंतर उघडावा. साचा उघडताना तोंडापासून किंवा मधल्या भागातून सुरुवात करावी व एक भाग सावकाश उघडत जावा. साच्यातून तयार झालेली मूर्ती व मूर्तीचे हात अनुक्रमे 80 व 120 नंबरच्या पॉलिश पेपरने घासून सुबक करून घ्यावेत. हे करत असताना दागिन्यांचे नक्षीकाम पुसले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
गणपतीला हात जोडताना तयार गोळ्यांची लढी करून घ्यावी व ही लढी लावून हात जोडून घ्यावेत. श्री गणेश मूर्तीचे हात पूर्णपणे सुकल्यावर त्याचे सांध्याकडचे भाग पॉलिश पेपर किंवा कानस यांनी घासून गुळगुळीत करावेत. अशा प्रकारे वरील सर्व प्रयासातून साकारलेली श्रींची सुबक मूर्ती आपणास बनवता येते. आला ना प्रत्यय आपल्या परमपूज्य बापूंच्या समर्थ लेखणीचा? अहो, असं काय करताय? आपल्या सत्यप्रवेश प्रथम खंड चरण 27 मध्ये सांगितल्याप्रमाणे उचित परिश्रम जेथे, कृपा कर श्रीराम तेथे, क्रियाशील हात जेथे, जानकीचा नाथ तेथे. चला तर आपण नव्या जोमाने रामायणातील खारुताईच्या प्रेमाने एकजुटीने ह्या परमपूज्य बापूंच्या सुंदर उपक्रमात सहभागी होऊया. आपल्या हातांनी श्री गणेशाची मूर्ती साकार करूया, जो सदैव सर्व शुभ कार्याच्या अग्रस्थानी राहणारच आहे. संत ज्ञानेश्वरांच्या आदर्शाला अनुसरून ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ह्याप्रमाणे परमपूज्य बापूंच्या या पर्यावरण संरक्षण कार्यात सामील होऊया. आळवितो तुझे श्री गणनाथा, आळवितो तुझे श्री गणनाथा. मोरया गौरीच्या सुता, मोरया गौरीच्या सुता. आळवितो तुझे श्री गणनाथा.